श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, दिवाळीची सुरुवात ही वसुबारस या पूजनानेच होत असते. पहिला दिवा हा दिवाळीचा वसुबारस या दिवशीच लावला जातो. गाई वासराच्या पूजनाने दिवाळीची सुरुवात होत असते. तर आपल्याला यावर्षी वसुबारस ही 28 ऑक्टोंबर या दिवशी होणार आहे, म्हणजे सोमवारी रमा एकादश या दिवशी आहे. ही रमा एकादश आणि वसुबारस ही एका दिवशी असते. बघा, हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व आहे. तिला गोमाता मानली जाते. गाईची पूजा केली जाते. तिला बघा, प्रदक्षिणा घातली तर आपल्याला 33 कोटी देवांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळत असतं, किंवा 33 कोटी देवांची पूजा केल्याचं फळ मिळत असतं. या दिवशी आपल्याला गोशाळा किंवा तुमच्या घरी जर गाई असेल तर तिची आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आपल्याला सगळ्यांच्याच घरी गाई नाही आहेत किंवा ते शक्य नाही आहे आत्ता. तर ज्यांच्या घरी आहेत ते खूप लकी आहेत की त्यांच्याजवळ गाई आहे आणि ते रोज त्याची सेवा करत असतात. पण आता आपण प्रत्येकाच्या घरी गाई नसते, त्यामुळे आपल्याला पूजा जर करायची असेल तर तुमच्या शेजारी एखादी गोशाळा असेल किंवा कुठं गाई असतील, गाईचा गोठा असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला या दिवशी गाईची पूजा करायची आहे. आज आपण गाईची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत, किंवा तुम्ही घरामध्ये त्याची पूजा कशी करू शकता हेही पाहणार आहोत. तुमच्याजवळ जर आधी गाईचा गोठा किंवा गोशाळा किंवा गाई असेल तर या दिवशी आपल्याला गाईला चारा किंवा गहू किंवा डाळ वगैरे असं खायला घालायचं नाही आहे. या दिवशी आपल्याला गाईला फक्त गूळ खाऊ घालायचं आहे, कारण एकादश आहे. या दिवशी गाईचाही उपवास असतो असं मानलं जातं, म्हणून गाईला आपल्याला गूळ खायला घालायचं आहे. गाईची पूजा करत असताना ज्या आपण गोशाळेत किंवा एखाद्याच्या घरी गाई असेल किंवा एखादा गोठा असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही गाईची पूजा करणार असाल तर गाईच्या पायावरती आधी पाणी घालायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू लावायचं आहे आणि नंतर प्रदक्षिणा घालायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिला गुळाचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तुम्ही ही पूजा किंवा गाईला तुम्ही दिवसभरात कधीही जाऊ शकता, दिवसभर कधीही पूजा करू शकता. बघा, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी उपवास करायचा असतो. आपल्या मुलांसाठी हा उपवास असतो आणि हा उपवास तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. ज्यांचे एकादश आहे ते नाहीत सोडत, पण ज्यांचा फक्त गोबारसचा उपवास आहे किंवा वसुबारसचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. उपवास सोडत असताना आपल्याला बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याची भाजी आणि वरण भात हे खायचं आहे. या दिवशी गाईची आपल्याला घरातल्या घरात कशी पूजा करायची किंवा गाईची आणि वासराची कशी पूजा करायची आणि ह्या पूजा मांडणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया की गाईची पूजा मांडणी किंवा आपल्या घरातल्या घरात पूजा मांडणी कशी केली जाते ते आता आपण पाहणार आहोत. प्रज्वलन करून घेतलेलं आहे. दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे, कारण की कोणतीही सेवा करताना किंवा कोणतंही पूजन करत असताना आपल्याला दिव्याचं अगोदर पूजन करायचं असतं, कारण की अग्नीच्या साक्षीनं आपण सगळं देवांची पूजा करत असतो आणि ती देवापर्यंत पोचली जाते असं म्हटलं जातं. म्हणून आधी आपण दीप प्रज्वलन करून दिवा त्याच्या जाग्यावरती ठेवायचा आहे. दिव्याला बघा, दिव्याला आसन असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही दिव्याच्या खाली ताट वगैरे ठेवू शकता आणि नंतर तो दिवा ठेवू शकता. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे, त्यामुळं तुम्हाला समजावं म्हणून करत्या. यानंतर आपण बघा, विड्याची पानं अशा प्रकारे घ्यायची आहेत आणि ते विड्याची 2 पानं एकत्र ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला आपण जे गोबारसचं पूजन करणार आहोत ते पूजा आपल्याला मांडायची आहे. ही पूजा आपण सकाळी मांडू शकता, कारण ती दिवसभर ठेवायची आहे. संध्याकाळी मांडली तरी चालेल आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उचलायची आहे. तुम्ही जर सकाळी करणार असाल तर सकाळीच आपल्याला श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. कोणतीही सेवा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे.
गणपतीची स्थापना केल्यानंतरच सर्व सेवा पूर्ण होतात. म्हणून पाण्याने का होईना आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते नमः असं तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकता. किंवा तुम्ही गणपती अर्थविशेष म्हणतही गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेऊ शकता. अभिषेक घालून घेऊन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांना जो आपण पानाचा विडा मांडलेला आहे त्या पानाच्या विड्यावरती गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे. मी बघा इथं थोडेसे तांदूळ ठेवले आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना गंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप याने ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायची आहेत. तुमच्याकडे जर लाल फुलं असतील तर तुम्ही ती लाल फुलं अर्पण करू शकता, किंवा तुमच्याकडे किंवा दुर्वा असतील तर तुम्ही त्याही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. बघा आता माझ्याकडे होत्या म्हणून मी अर्पण केलं, आणि त्या दिवशी तुम्ही आवर्जून घेऊन या किंवा तुम्ही गणपती बाप्पांना त्या अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्णांनाही अभिषेक घालायचा आहे. भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घालत असताना ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता, किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात याही मंत्राचा आपण जप करू शकता. किंवा तुम्ही पुरुष सूक्त म्हणतही श्रीकृष्णांना अभिषेक घालू शकता. श्रीकृष्णाची पूजा करायची याच्यामागं कारण की श्रीकृष्णांना त्यांनाही गोपाळ म्हणलेलं आहे, कारण की त्यांनी जेव्हा आता गायी होत्या, त्यांच्याकडे गायी होत्या, ते गायी ज्या होत्या त्यात त्यांना गोपाळ म्हणलं जात होतं. त्यांनी गायींचा छान अशा प्रकारे सांभाळ केलेला होता. आणि गायींच्या शरीरात आपल्याला म्हणतात की 36 कोटी देव असतात, आणि ज्या गायी वासरांमध्ये राहिलेले ते कृष्ण होते. त्यामुळं कृष्णांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांनाही त्यांच्या जाग्यावरती आपल्याला पुसून ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांना गंध अक्षता लावून गंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांनाही फुलं अर्पण करायची आहे. तुमच्याकडे जर निळ्या रंगाची फुलं असतील तर तुम्ही तीही अर्पण करू शकता, किंवा लाल असतील तर तुम्ही तीही अर्पण करू शकता. त्यानंतर त्यांनाही धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आता आपल्याला आपली जी गोमाता आहे तिची आपल्याला पूजा करायची आहे. बघा तुमच्याकडे जर तांब्याची असेल तर तुम्ही तांब्याची वापरू शकता, किंवा तुम्ही अशीही गाई आणू शकता, किंवा मातीचीही मिळते. तर त्या गाईच्या पायावरती जर तुमच्याकडे घरी गाई असेल तर तुम्ही जिवंत गाईचीही पूजा करू शकता. गाईलाही आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. पण आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण व्हायला पाहिजे की आपण खऱ्याच गाईची सेवा करत आहोत. आपल्या घरामध्ये गाई आहे आणि तिला आपण स्वच्छ धुवत आहोत, किंवा आपण तिचीही पूजा करत आहोत, असं आपल्याला करायचं आहे. जर तुमच्याकडे खरी गाय असेल तर तुम्ही तिचीही पूजा करू शकता, तिलाही ओवाळू शकता, धूपदीप अर्पण करू शकता. तर ही गाय मी या ठिकाणी ठेवत, तिला पण स्वच्छ पुसून ह्या ठिकाणी ठेवत आहे. गाई ही तिच्या बाळाबरोबरच आपल्याला विकत घ्यायची आहे, नुसती गाई नाही. कारण की गाई आणि बाळाचं प्रतीकच ते आहे की आपल्या मुलाबाळांबरोबर किंवा गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी तर ते बाळ आणि गाईचं प्रतीक असतं. म्हणून अशा प्रकारे गाईलाही गंध अक्षता किंवा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तिच्या बाळाला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, आणि फुलं अर्पण करायची आहेत आपल्याला गाईलासुद्धा. तुमच्याकडे हार असेल तर तुम्ही हारही घालू शकता, किंवा अशा प्रकारे फुलंही तिला
अर्पण करू शकता. गाईला आपल्या कुळामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. पहिलं सगळ्यात श्रेष्ठ दान हे गोदान म्हटलं जायचं. पूर्वीची माणसं एकमेकाला गाई दान करत होती, पण आता कालांतराने ते बंद झालेलं आहे. पण आपण आपली यथाशक्ती आपण ज्या ठिकाणी गोशाळा वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्ही गाईही दान करू शकता. जर आपली जर देण्याची इच्छा असेल तर आपण तेही करू शकतात. गाईचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की गोबारस दिवशी गाईला किती महत्त्व आहे किंवा गाई आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे हे याबद्दलची तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहे. त्याचप्रमाणे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे, तर गाईला गव्हाचा किंवा ह्याचा नैवेद्य दाखवला जात नाही. तर या दिवशी गाईचा उपवास असतो असं मानलं जातं. त्यामुळे गाईला आपल्याला गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे. गुळाचा नैवेद्य ठेवत असताना त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण कोणत्याही देवदेवतांना नैवेद्य हा तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही किंवा ते ग्रहण करत नाहीत. म्हणून आपल्याला त्यांना गाईंना गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला श्रीकृष्ण यांनाही तुळस अर्पण करायची आहे. या गोष्टी आपल्याला मिळून जातात किंवा आपल्याकडे खरी गाई असेल तर तुम्ही तिथेही जाऊन पूजा करू शकता. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की गाईला खूप महत्त्व आहे आणि आता आपण गाई नाही पाळू शकत, पण अशी तिची एक प्रतिमा म्हणून तिची आपण पूर्ण मनापासून सेवा करू शकतो. ही अशा प्रकारे आपण तिची पूजा मांडणी गोबारस किंवा वसुबारस या दिवशी करू शकतो, कारण दिवाळीची सुरुवात ही इथूनच होते. आणि गाई आणि गाईचं बाळ हे आई आणि मूल यांच्या प्रेमाचं प्रतीक असतं. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गाई असावी. आणि तुमच्याकडे नसेल तर या वसुबारस दिवशी तुम्ही गाई खरेदी करू शकता. यामध्ये पितळेची किंवा अशीही चिनी मातीची किंवा याचीही गाई आपल्याला मिळत असते. म्हणून आपल्याला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन या आणि अशा प्रकारे तिची पूजा मांडणी करा. तुम्ही बघितलं, आपण पूजा मांडणी केली, गाईला नैवेद्य दाखवला, बाळकृष्णांची मूर्तीची ही पूजा केली, गणपती बाप्पांची पूजा केली. आपल्या घरामध्ये अशा प्रकारे सर्वांनी पूजा करा. ज्यांच्याकडे गाई आहेत किंवा गाईचा गोठा आहे किंवा गोमाता जी आपण पूजा करणार आहोत ती आहे, त्यांना तिथे जाऊन तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी घरात अशा प्रकारे पूजा करू शकता. गोमाता हिच्या पोटात 33 कोटी देव असतात असं मानलं जातं. म्हणून गाईची आपल्याला पूजा करायची आहे. आणि या दिवशी नुसती गाईचीच पूजा नाही आपल्याला करायची, तर या दिवशी आपल्याला गाईबरोबर त्याच्या छोट्या वासराची आपल्याला पूजा करायची आहे. आणि ही आपल्या मुलांसाठी खूप चांगलं असतं, म्हणून या दिवशी आपल्याला ही पूजा करायची असते. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.